नमस्कार. केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे मंत्रिमंडळातील माझे सहयोगी सहकारी पीयूष गोयल जी, पीयूष गोयल जी, मनसुख मांडविया जी, अश्विनी वैष्णव जी, अश्विनी वैष्णव जी, सर्बानंद सोनोवाल जी, पुरुषोत्तम रूपाला जी, रूपाला जी, जी किशन रेड्डी जी, पशुपति पशुपति कुमार पारस जी, जितेंद्र सिंह जी, जी, सोम प्रकाश जी, सोम प्रकाश जी, देशभर देशभरातून से या जुड़े कार्यक्रमात सहभागी झालेले स्टार्टअप, स्टार्टअप की दुनिया के सारे दिग्गज, हमारी युवा साथी, जगातील सर्व दिग्गज, आमचे अन्य तरुण मित्र, महानुभाव, इतर मान्यवर, भाई और बहनों, बंधू आणि भगिनींनो, हम सभी आपण ने सर्वांनीच भारतीय भारतीय स्टार्टअपचं यश बघितलं आहे आणि या क्षेत्रातील काही लोकांनी केलेलं सादरीकरण देखील बघितलं. प्रेजेंटेशन भी देखा. आप सभी आपण सर्वच जण अतिशय बहुत उत्तम काम करत बेहतरीन आहात. काम कर रहे हैं. 2022 का ये वर्ष 2022 हे वर्ष भारतीय स्टार्टअप जगतासाठी इकोसिस्टम के लिए और भी अनेक नई नव्या संधी संभावनाएं घेऊन आलं लेकर आहे. आया है. आजादी के स्वातंत्र्याच्या 75वें 75व्या वर्ष में वर्षात आयोजित हा स्टार्टअप इंडिया नवोन्मेष स्टार्टअप इंडिया सप्ताह इनोवेशन वीक का आणखीनच ये महत्वाचा आहे. आयोजन और भी महत्वपूर्ण है. जब भारत अपनी जेव्हा आजादी भारत के आपल्या स्वातंत्र्याची 100 100 वर्ष वर्षे पूरे पूर्ण करेगा, करेल, उस भव्य भारत त्या के भव्य निर्माण में भारताच्या उभारणीत आपकी भूमिका तुमची बहुत फार बड़ी मोठी भूमिका असणार आहे. देश के उन देशाच्या सभी सर्व स्टार्टअप्स स्टार्टअप्सचे तसेच स्टार्टअप्सच्या सभी जगात innovative भारताचा युवाओं को झेंडा उंचावत आहेत अशा बहुत सर्व बहुत प्रयोगशील बधाई देता युवकांचे खूप खूप अभिनंदन जो करतो. स्टार्टअप्स की दुनिया में भारत का झंडा बुलंद कर रहे हैं. स्टार्टअप्स का ये कल्चर स्टार्टअप्सची देश ही के संस्कृती दूर-दराज तक पहुंचे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी इसके लिए यासाठी 16 जानेवारी हा 16 दिवस जनवरी आता को राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्याचा नेशनल निर्णय घेण्यात आला आहे. स्टार्टअप डे के रूप में मनाने का फैसला भी किया गया है. साथियों, मित्रांनो, स्टार्टअप इंडिया इनोवेशन स्टार्टअप वीक इंडिया नवोन्मेष सप्ताह बीते गेल्या साल वर्षी की मिळालेलं सफलताओं यश को साजरं celebrate करण्यासाठी करने देखील का आहे भी है और भविष्य की रणनीति आणि पर भविष्यातील चर्चा रणनीती करने का ठरवण्यासाठी देखील. भी. इस दशक को या दशकात भारताला टेक हेड भारत का म्हणजेच तंत्रज्ञान टेक हेड क्षेत्रातील कहा जाता तज्ञ देश म्हटलं जात आहे. इस दशक में या दशकात नवोन्मेष, एंटरप्रेन्योरशिप उद्योजकता और आणि स्टार्टअप व्यवस्था सुदृढ करण्यासाठी सरकार जे मोठ्या प्रमाणावर बदल करत आहे उसके तीन अहम त्याचे पहलू. 3 महत्वाचे पैलू आहेत. पहला, पहिला, उद्योजकतेला नवोन्मेषी प्रयोगांना एंटरप्रेन्योरशिप को सरकारी innovation प्रक्रियांच्या को जंजाळातून सरकारी प्रक्रियाओं प्रशासनाच्या के जाल विळख्यातून से, मुक्त करणे. ब्यूरोक्रेटिक साइलोज से मुक्त कराना. दूसरा, दुसरा, इनोवेशन को प्रमोट नवोन्मेषी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करणे. और तीसरा, आणि तिसरा, युवा इनोवेटर्स, नवोन्मेषी युवकांना, युवा उद्यमी उद्योगपतींना मदतीचा हात देखील देणे. स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया सारखे कार्यक्रम ऐसे ही अशाच प्रयासों प्रयत्नांचा का भाग आहेत. एंजल टैक्स की समस्या, एंजल कराशी संबंधित समस्यांचं निराकरण और टैक्स आणि कर फाइलिंग विवरण को भरण्याची सरल करना प्रक्रिया हो, सुलभ करणे असो, सुलभ कर्ज access to उपलब्धता असो, credit को आसान बनाना हो, हजारो कोटी रुपयांचे की सहकारी funding का अर्थसहाय्य प्रबंध उपलब्ध हो, करणे असो, या ये सुविधा सुविधाएं हमारी आमची प्रतिबद्धता कटिबद्धता को दाखवतात. दर्शाती हैं. स्टार्टअप के इंडिया तहत अंतर्गत स्टार्टअप्स स्टार्टअप्सना 9 श्रम आणि 3 पर्यावरण कायद्यांच्या और अनुपालना, एनवायरमेंट लॉ से जुड़ी compliance स्वयं को प्रमाणन self करण्याची certify सुविधा करने की देण्यात सुविधा आली दी. आहे. डॉक्युमेंट्स के
कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणीकरणामुळे अटेस्टेशन से सरकारी प्रक्रियांचे सुलभीकरण सुरू झाले होते. सिलसिला शुरू हुआ था वो ते आज 25,000हून जास्त अनुपालन रद्द 25,000 से करण्यापर्यंत अधिक येऊन पोहोचले आहेत. कंप्लायंसेस को खत्म करने के पड़ाव तक पहुंच चुका है. स्टार्टअप्स सरकारला सरकार आपली को उत्पादनं अपने प्रोडक्ट आणि सेवा सुलभतेने देऊ या शकतील सर्विस आसानी से यासाठी दे पाएं, सरकारी ई बाजारपेठ या प्लॅटफॉर्मवर निर्माण केलेला स्टार्टअप रणवे देखील अतिशय उपयोगी जेम पडत आहे. प्लेटफॉर्म पर स्टार्टअप रनवे भी बहुत काम आ रहा है. साथियों, मित्रांनो, अपने आपल्या नौजवानों युवकांच्या के सामर्थ्यावर सामर्थ्य पर विश्वास, भरोसा, उनकी त्यांच्या creativity पर सर्जनशीलतेवर विश्वास भरोसा, किसी भी देश की कुठल्याही प्रगति का देशाच्या अहम प्रगतीचा आधार होता. मुख्य आधार असतो. भारत अपने आज आपल्या युवकांचे सामर्थ्य ओळखून धोरण आखत आहे, निर्णय घेत आहे. नीतियां बना रहा है, निर्णय लागू कर रहा है. भारतात भारत में 1,000 पेक्षा जास्त ज्यादा विद्यापीठे आहेत. यूनिवर्सिटीज हैं. 11,000 से 11,000 पेक्षा ज्यादा जास्त एकल संस्था आहेत. standalone institutions हैं. 42,000हून जास्त 42,000 से महाविद्यालये आहेत कॉलेजेस हैं और आणि लाखो लाखों की शाळा आहेत. संख्या में स्कूल है. ये भारत की ही बहुत भारताची बड़ी ताकत है. खूप मोठी ताकद आहे. हमारा प्रयास देश में बचपन से ही लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाविषयी आकर्षण निर्माण करणे, आकर्षण पैदा करणे, नवोन्मेषाचे संस्थात्मीकरण करणे हा आमचा प्रयत्न आहे. 9,000पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब आज मुलांना शाळेत नवोन्मेष, स्कूलों में इनोवेट नव्या कल्पनांवर काम करणे यासाठी नवनवे मंच मिळत आहेत. अटल इनोवेशन मिशन से हमारे नौजवानों को अपने इनोवेटिव आइडियाज पर काम करने के लिए नए नए प्लेटफॉर्म मिल रहे हैं. इसके अलावा याशिवाय देशभरातील शाळा महाविद्यालयातील हजारो प्रयोगशाळांचे जाळे प्रत्येक क्षेत्रात नवोन्मेषाला प्रोत्साहन देत आहेत. देशासमोरील आव्हानांचा सामना करायला आपण नवोन्मेष आणि तंत्रज्ञान आधारित समस्या निवारणावर भर देत आहोत. सॉल्यूशंस पर बल दे रहे हैं. हमने अनेकों आपण अनेक हॅकॅथॉन आयोजित करून आयोजन करके नौजवानों युवकांना को अपने आपल्याशी साथ जोडले जोड़ा आहे. है. उन्होंने रिकॉर्ड समय में त्यांनी बहुत डिजिटल सारे माध्यमातून innovative तंत्रज्ञानाच्या solutions दिए. मदतीने विक्रमी वेळात अनेक समस्यांचे आप निराकरण भी केले अनुभव आहे. करते होंगे कि सरकार के सरकारचे अलग-अलग विविध विभाग, अलग-अलग विविध मंत्रालये किस तरह कशा प्रकारे युवकांच्या स्टार्टअप्सच्या संपर्कात और असतात, स्टार्टअप के साथ संपर्क में रहते हैं. उनके नए त्याच्या नवीन ideas को कल्पनांना प्रोत्साहित प्रोत्साहन करते देत असतात, हे तुम्ही बघितलंच असेल. चाहे नए ड्रोन नवे ड्रोन नियम असोत या फिर की मग नवे नई अवकाश स्पेस धोरण. पॉलिसी, सरकारची प्राथमिकता जास्तीत जास्त युवकांना नवोन्मेषाची संधी देणे ही आहे. इनोवेशन का मौका देने की है. हमारी सरकार ने आयपीआर नोंदणीचे नियम देखील खूप सुलभ केले आहेत. उन्हें भी काफी सरल कर दिया है. केंद्र आणि राज्य सरकारे मिळून आज देशात शेकडो इन्क्युबेटर्सला मदत करत आहेत. इन्क्युबेटर्स को सपोर्ट कर रही है. आज देशात आय क्रिएट सारख्या संस्था नवोन्मेष व्यवस्था वाढवण्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. बढ़ाने में बहुत महत्वपूर्ण रोल प्ले कर रहे हैं. आय क्रिएट म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड टेक्नॉलॉजी. ही संस्था अनेक स्टार्टअप्सना एक भक्कम सुरुवात करून देत आहे.
इनोवेशन को नवोन्मेषाला प्रोत्साहित कर रहा है। प्रोत्साहन देत आहे. और साथियों, आणि मित्रांनो, सरकार के सरकारच्या इन या प्रयासों प्रयत्नांचे परिणाम देखील का दिसून हम येत असर भी आहेत. देख रहे हैं। वर्ष 2013 2013-14 मध्ये जिथे 4000 पेटंटला मंजुरी मिळाली होती, स्वीकृति मिली थी, वहीं पिछले तिथे मागच्या वर्षी 28,000 से पेक्षा ज्यादा जास्त पेटंट grant मंजूर किए करण्यात गए। आले आहेत. वर्ष 2013-14 मध्ये जवळपास 70,000 ट्रेडमार्कची नोंदणी झाली होती. रजिस्टर हुए थे, वहीं तिथे 2021 मध्ये 2.5 लाखांहून जास्त 2.5 लाख ट्रेडमार्क से नोंदणी ज्यादा झाली आहे. ट्रेडमार्क रजिस्टर किए गए। वर्ष 2013-14 मध्ये जहां सिर्फ जिथे फक्त 4,000 कॉपीराइट मंजूर करण्यात आले होते, मागच्या वर्षी ही संख्या वाढून 16,000पेक्षा जास्त झाली आहे. 16,000 के भी पार हो गई। इनोवेशन को लेकर भारतात में जो अभियान जी नवोन्मेष चल रहा मोहीम सुरू आहे, उसी त्याचा का परिणाम प्रभाव म्हणून है जागतिक नवोन्मेष ग्लोबल निर्देशांकात इनोवेशन भारताची इंडेक्स में क्रमवारी भी फारच सुधारली आहे. भारत की रैंकिंग में बहुत सुधार आया है। वर्ष 2015 वर्ष 2015 मध्ये इस या रैंकिंग में क्रमवारीत भारत 81व्या क्रमांकावर अडकून पडला होता. रुका पड़ा था। अब इनोवेशन आज नवोन्मेष निर्देशांकात भारत 46व्या क्रमांकावर आहे. 50च्या खाली आला आहे. साथियों, मित्रांनो, भारताची स्टार्टअप व्यवस्था आज जगभरात आपला झेंडा आज रोवत आहे. दुनिया में अपना परचम लहरा रहा है। ये भारत के आपली गांभीर्याने startup काम ecosystem करण्याची की वृत्ती ताकत है। आणि प्रामाणिकपणा वो ही passion भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेची खरी ताकद आहे. और इंटीग्रिटी से भरा हुआ है। ये भारत के भारताच्या startup स्टार्टअप ecosystem की व्यवस्थेची ताकत है ही शक्ती आहे कि वो की ती लगातार सातत्याने स्वतःला खुद विकसित को करत आहे, discover कर रहा है, खुद को स्वतःला सुधार रहा है, सुधारत आहे, अपनी ताकत आपली बढ़ा रहा ताकद है। वाढवत आहे. वो लगातार सातत्याने नवे काही शिकण्याची आपली एक मनोवृत्ती लर्निंग आहे. मोड में है, चेंजिंग मोड में है। आपली स्टार्टअप व्यवस्था नई-नई स्वतःला स्थितियां, बदलत असते, परिस्थितियां के नवनव्या मुताबिक परिस्थितीनुसार खुद को स्वतःला ढाल बदलत रहा आहे. है। आज आज भारतातील किसी से स्टार्टअप्स ये देखकर गौरव नहीं होगा कि भारत 55 के वेगवेगळ्या startup उद्योगात कार्यरत आहेत. 55 अलग अलग इंडस्ट्री से काम कर रहे हैं। हर किसी को हे गर्व बघून होगा। अभिमान वाटतो. 5 साल 5 पहले वर्षांपूर्वी देशात देश में जहां 500 जिथे startups 500 भी देखील नहीं थे, स्टार्टअप्स नव्हते, आज उनकी त्यांची संख्या वाढून 60,000पर्यंत पोहोचली आहे. 60,000 तक पहुंच चुकी है। आपके पास तुमच्याकडे नवोन्मेषाची innovation की शक्ती आहे. है। आपके पास तुमच्याकडे नव्या कल्पना नए आहेत. आइडियाज हैं। आप तुम्ही ऊर्जावान नवयुवक नौजवान आहात ऊर्जा से भरे हुए हैं और आप आणि आपण बिजनेस व्यवसायाची के तौर पद्धतच तरीके बदलत आहात. बदल रहे हैं। आपले अब स्टार्टअप्स startups are खेळाचे changing नियम the बदलत rules आहेत. of the game. इसलिए मैं म्हणून मला असं वाटतं स्टार्टअप्स नव्या भारताच्या पाठीचा कणा असणार आहे. साथियों, मित्रांनो, उद्योजकतेपासून सक्षमीकरण या भावनेतून आपल्याकडे विकास तर घडतो आहेच, डेव्हलपमेंट को लेकर त्याचसोबत रीजनल प्रादेशिक और आणि gender लैंगिक disparity असमानता की देखील दूर केली जात समस्या आहे. का भी समाधान कर रही है। पहले जहां बड़े पूर्वी शहरों में जिथे मोठी शहरे मेट्रो शहरों मेट्रो में शहरातच व्यवसाय वाढत होते, बड़े बिजनेस फलते फूलते थे, आज देश देशात के हर राज्य प्रत्येक में राज्यात 650 पेक्षा जास्त 650 जिल्ह्यात से किमान अधिक एक जिलों स्टार्टअप में आहे. कम से कम एक स्टार्टअप है। आज करीब आज आधे startup जवळजवळ अर्धे स्टार्टअप्स Tier द्वितीय 2 श्रेणी और Tier 3 आणि cities तृतीय में श्रेणीच्या शहरात आहेत. ये सामान्य या गरीब स्टार्टअप्सच्या परिवारों के माध्यमातून युवाओं के आइडिया को सामान्य गरीब business में कुटुंबातील बदल रहा है। युवकांच्या कल्पना व्यवसायात इन रूपांतरित startup होत में आहेत. आज या स्टार्टअप्स लाखों मध्ये युवाओं को आज रोजगार लाखो मिल रहा है। युवकांना नोकऱ्या मिळत आहेत. साथियों, मित्रांनो, जिस स्पीड और जिस ज्या scale वेगाने पर आज भारत आणि का ज्या युवा प्रमाणात आज भारताचे बना रहा युवक है, स्टार्टअप्स स्थापन करत आहेत, वो वैश्विक ते जागतिक महामारीच्या के दौर में काळात
भारतीयांच्या प्रबळ भारतीयों की इच्छाशक्ती प्रबल इच्छाशक्ति आणि संकल्प और शक्तीचे संकल्प प्रतीक आहे. शक्ति का प्रमाण है. पहले आधी अगदी बेहतरीन अनुकूल से वातावरण बेहतरीन देखील समय में भी एखाद दुसरी मोठी कंपनी तयार करू शकत बड़ी होती. बन पाती थी. लेकिन मात्र बीते साल गेल्या को वर्षी कोविडच्या संकटातही 42 आपल्या देशात 42 यूनिकॉर्न 42 युनिकॉर्न तयार झाले आहेत. हजारों करोड़ रुपए की हजारो कंपनियां कोटींच्या या कंपन्या आत्मनिर्भर होत असलेल्या आत्मविश्वासपूर्ण भारताची ओळख आहेत. आज भारत तेजी से वेगाने युनिकॉर्नचं शतक यूनिकॉर्न करण्याच्या की दिशेने सेंचुरी वाटचाल लगाने की करत आहे. तरफ बढ़ रहा है. और मैं मानता हूं मला विश्वास आहे भारताच्या स्टार्टअप्सचा सुवर्णकाळ तर आता सुरू होत आहे. शुरू हो रहा है. भारत की जो भारताची विविधता है, जी विविधता आहे वो ती हमारी आपली बहुत मोठी बड़ी शक्ती ताकत आहे. है. हमारी डायवर्सिटी, आमची ओळख, आमची हमारी जागतिक ग्लोबल ओळख आहे. आइडेंटिटी है. हमारे यूनिकॉर्न्स और आपले स्टार्टअप युनिकॉर्न आणि स्टार्टअप्स इसी देखील diversity याच के messenger विविधतेचा आहे. संदेश देत आहेत. साध्या Simple घरपोच delivery सेवेपासून system पेमेंट से करण्याची लेकर- सोय लेकर पेमेंट सॉल्यूशन और कैब सर्विस तक आणि कॅब सेवेपर्यंत आपका आपला विस्तार विस्तार बहुत खूप बडा मोठा आहे. आपके पास आपल्याकडे भारतातच भारत वैविध्यपूर्ण में ही बाजार, विविध संस्कृती diverse market, आणि त्यात काम करण्याचा इतका diverse मोठा culture, अनुभव आहे. और उसमें काम करने का इतना बड़ा अनुभव है. म्हणूनच इसलिए भारत के भारताच्या startup स्टार्टअप्स को सहजतेने जगातील इतर आसानी देशात से पाय ठेवू दुनिया शकतात. के दूसरे देशों तक पहुंचा सकते हैं. इसलिए म्हणूनच तुम्ही केवळ आप लोकल अपने न राहता सपनों को ग्लोबल बनायला पाहिजे. लोकल न रखें, ग्लोबल बनाएं. इस मंत्र हा को याद मंत्र रखिए. नेहमी लक्षात ठेवा. आपण भारतासाठी Let us नवोन्मेष innovate करूया. for India. भारतातून नवोन्मेष करूया. इनोवेट फ्रॉम इंडिया. साथियों, मित्रांनो, आजादी के अमृत स्वातंत्र्याच्या काल में अमृत काळात सर्वांनी ये कामाला सबके लिए लागण्याची जुट वेळ आहे. जाने का समय है. ये सबका सगळ्यांनी प्रयास से एकत्रित लक्ष्यों प्रयत्न की करून तरफ बढ़ने ध्येय का गाठण्याची ही वेळ आहे. मुझे खुशी हुई जब एक ग्रुप ने पीएम पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीवर काम करणाऱ्या एका समूहाने जेव्हा याविषयी महत्वाचा सल्ला दिला उसका उपयोग त्याचा मला EV विशेष charging आनंद झाला. infrastructure के निर्माण के लिए किया जा सकता है. इस मास्टर प्लान गतिशक्ती प्रकल्पात जी जास्तीची जागा उरेल त्याचा उपयोग ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्लेटफॉर्म पर लाया जा रहा है. मल्टी मॉडल और मल्टीपर्पज एसेट्स के निर्माण के इस अभियान में आपकी भागीदारी या बहुत बृहत आराखड्यात आज वाहतूक, इससे हमारे ऊर्जा, manufacturing sector दूरसंचार यांसह संपूर्ण पायाभूत सुविधा एकाच व्यासपीठावर आणल्या जात आहेत. डिफेंस मैन्युफैक्चरिंग, चीप मैन्युफैक्चरिंग, बहुआयामी आणि बहुउद्देशीय संपत्ती निर्मितीसाठी या अभियानात आपला सहभाग अतिशय गरजेचा आहे. देश के ambitious यामुळे plans, आपल्या उत्पादन निर्मिती क्षेत्रात नवीन मोठ्या उद्योजकांच्या निर्मितीला चालना नई मिळेल. ड्रोन पॉलिसी लागू संरक्षण होने के उत्पादन, चिप उत्पादन, बाद स्वच्छ देश और ऊर्जा दुनिया आणि के ड्रोन अनेक तंत्रज्ञानाशी investors संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये देशाच्या startups महत्वाकांक्षी में योजना invest कर तुमच्या समोर आहेत. नजीकच्या काळात नवीन ड्रोन धोरण लागू झाल्यानंतर Force की तरफ देशातील आणि जगातील करीब अनेक 500 गुंतवणूकदार करोड़ ड्रोन रुपए के स्टार्टअप मध्ये order गुंतवणूक करत ड्रोन आहेत. कंपनियों को मिल चुके हैं. ड्रोन कंपन्यांना लष्कर, सरकार, नौदल आणि हवाई बड़े दलाकडून पैमाने पर सुमारे 500 कोटी रुपयांचे गांव काम की मिळाले आहे. प्रॉपर्टी की मैपिंग के लिए आज ड्रोन का स्वामित्व उपयोग कर रही योजनेसाठी है. सरकार स्वामित्व योजना आज मोठ्या प्रमाणावर गावातील अब तो मालमत्तांच्या दवाओं की home मोजमापासाठी delivery ड्रोन और वापरत आहे. एग्रीकल्चर में ड्रोन के उपयोग का दायरा बढ़ रहा है. इसलिए इसमें बहुत संभावना है. आता औषधांची घरपोच सेवा साथियों, तेजी आणि से शेतीमध्ये होता ड्रोनचा हमारा वापर करण्याची शहरीकरण व्याप्ती वाढत भी आहे. एक बहुत त्यामुळे बड़ा focus त्यात area भरपूर वाव आहे. आज अपने मौजूदा शहरों को डेवलप करने मित्रांनो, आपले जलद नए होणारे शहरों के शहरीकरण हे निर्माण के देखील लिए एक मोठे लक्ष बहुत केंद्रित बड़े क्षेत्र स्तर आहे. पर काम चल रहा है. अर्बन आपली प्लानिंग सध्याची शहरे विकसित करण्यासाठी हमें बहुत आणि काम नवीन करना शहरे है. वसवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर इसमें भी काम हमें सुरू आहे.
ऐसे वॉक टू वर्क कंसेप्ट शहरी नियोजन या क्षेत्रातही खूप काम करायचे आहे. यामध्येही आपल्याला अशा प्रकारच्या वॉक टू वर्क संकल्पना आणि एकात्मिक औद्योगिक वसाहती तयार कराव्या लागतील, जिथे श्रमिकांसाठी, कामगारांसाठी उत्तम व्यवस्था असेल. जैसे यहाँ एक ग्रुप ने बड़े शहरों के लिए शहरी नियोजनात नवीन शक्यता तुमची वाट पाहत आहेत. उदाहरणार्थ, येथे एका गटाने मोठ्या शहरांसाठी राष्ट्रीय सायकलिंग योजना सस्टेनेबल लाइफस्टाइल को प्रमोट करने के लिए बहुत जरूरी है. आणि कारमुक्त क्षेत्राबद्दल सांगितले. मालूम होगा मैं जब शहरांमध्ये शाश्वत जीवनशैलीला चालना देण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मी COP26 च्या परिषदेत गेलो होतो, तेव्हा मी मिशन लाईफ बद्दल बोललो होतो. आणि ही माझी जीवनाची संकल्पना आहे, जी पर्यावरणासाठी जीवनशैली आहे. आणि मला विश्वास आहे की आम्ही त्या गोष्टी लोकांमध्ये विकसित केल्या आहेत. P3 चळवळीसारखी अनिवार्य असलेली गोष्ट घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे आज अत्यावश्यक आहे. प्रो प्लॅनेट पीपल P3 चळवळ. जोपर्यंत आपण सर्वसामान्य जनतेला पर्यावरणाविषयी जागरूक करत नाही, तोपर्यंत आपण जागतिक तापमान वाढी विरुद्धच्या लढ्याचे सैनिक बनवू शकत नाही. आपण ही लढाई जिंकू शकत नाही. आणि म्हणूनच भारत मिशन लाईफ घेऊन अनेक देशांना आपल्यासोबत जोडण्यासाठी काम करत आहे. मित्रांनो, अभिनव संपर्क व्यवस्थेमुळे शहरांचे जीवन सुसह्य होईल आणि कार्बन उत्सर्जनाचे आमचे लक्ष्य साध्य करण्यातही मदत होईल. मित्रांनो, जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारत आपली ओळख आणखी सशक्त करत आहे. अपनी पहचान को भारत लगातार सशक्त कर रहा है. ती आज त्यांच्या कुटुंबाची समृद्धी आणि राष्ट्राच्या आत्मनिर्भरतेचा आधारस्तंभ आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेपासून ते उद्योग 4.0 पर्यंत आपल्या गरजा आणि आपल्या क्षमता या दोन्ही अमर्याद आहेत. दोनों असीमित है. भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन आणि विकासावर गुंतवणूक करणे यात सरकारची प्राथमिकता आहे. पण उद्योगानेही यात आपले योगदान, त्याची व्याप्ती वाढवली तर बरे होईल. मित्रांनो, 21व्या शतकाच्या या दशकात आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. देशातही मोठी बाजारपेठ खुली होत आहे. आपण आता डिजिटल जीवनशैलीत प्रवेश केला आहे. सध्या आपली अर्धी लोकसंख्या ऑनलाईन आहे. ज्या गतीने, ज्या प्रमाणात, ज्या किमतीत सरकार खेडोपाडी डिजिटल सुविधा गरिबांपर्यंत उपलब्ध करून देण्याचं काम करत आहे, भारतात अगदी कमी कालावधीत सुमारे 100 कोटी इंटरनेट वापरकर्ते असतील. जसजसे दुर्गम भागात शेवटच्या टोकापर्यंत माल पोहोचवण्याची व्यवस्था सक्षम होत आहे, तसतसे ग्रामीण बाजारपेठ आणि ग्रामीण प्रतिभेचा एक मोठा पूल देखील निर्माण होत आहे. म्हणूनच मी भारतातील स्टार्टअप्सना गावाकडे वळण्याची विनंती करतो. ही एक संधी आणि आव्हानही आहे. मोबाईल इंटरनेट असो, ब्रॉडबँड संपर्क व्यवस्था असो, गांव की आकांक्षाएं आज बुलंद हो रही है. किंवा भौतिक संपर्क व्यवस्था असो, आज गावाच्या आकांक्षा वाढत आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भाग स्टार्टअप्सनी ते संकलित केले पाहिजे आणि देशाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षांसाठी आभासी सफरीसाठी आमंत्रित केले जावे. उसने महिलाओं और लोकल बिजनेस को एम्पावर किया है. आचार पापड़ से लेकर हैंडीक्राफ्ट तक अनेक लोकल प्रोडक्ट्स का दायरा
आज व्यापक रूप से बढ़ा है। जागरूकता बढ़ने से लोकल के लोग, उसके लिए लोग वोकल हो रहे हैं। और अभी जब हमारे जयपुर के साथी ने, कार्तिक ने लोकल को ग्लोबल की बात कही और उन्होंने वर्चुअल टूरिज्म की बात कही, मैं आग्रह करूंगा आप जैसे साथियों को कि आजादी के 75 साल हो रहे हैं। क्या आप देश के स्कूल कॉलेज के बच्चों का एक कंपटीशन करें और वे अपने जिले में, अपने शहर में आजादी से जुड़ी जो घटनाएं हैं, जो स्मारक है, इतिहास के जो पन्ने हैं, उसका वर्चुअल क्रिएटिव वर्क करें और आप जैसे स्टार्टअप उसको कंपाइल करें और आजादी के 75 साल निमित्त वर्चुअल टूर के लिए देश को निमंत्रित किया जाए। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये स्टार्टअप्स जगताचे मोठे योगदान असेल, त्यामुळे तुमची कल्पना चांगली आहे. ती कल्पना कशी साकारायची, तुम्ही त्याची सुरुवात केली तर ती आपण पुढे नेऊ शकू याची मला खात्री आहे. इसको हम आगे बढ़ा सकते हैं. साथियों, कोविड मित्रांनो, लॉकडाउन के दौरान कोविड टाळेबंदी दरम्यान आपण पाहिले आहे की स्थानिक पातळीवरील छोट्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी लोकांचे जीवन कसे सोपे केले आहे. लोगों का जीवन स्टार्टअप्सना छोट्या स्थानिक व्यवसायांसोबत काम करण्याची मोठी संधी आहे. कोलैबोरेशन का एक बहुत बड़ा अवसर स्टार्टअप्स के पास है. स्टार्टअप हे स्थानिक व्यवसाय सक्षम बनवू शकतात, एम्पावर कर सकते हैं, एफिशिएंट बना सकते अधिक कार्यक्षम बनवू शकतात. छोटे बिझनेस देश के विकास लघुउद्योग हा देशाच्या विकासाचा कणा आहे आणि स्टार्टअप्स हे नवीन बाजी पलटवणारे आहेत. ये साझेदारी हमारे ही भागीदारी आपला समाज आणि अर्थव्यवस्था दोहोंमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. विमेन एम्प्लॉयमेंट विशेषतः महिलांच्या रोजगाराला यातून खूप बळ मिळू शकते. मित्रांनो, कृषी ते आरोग्य, शिक्षण, पर्यटन अशा प्रत्येक क्षेत्रात सरकार आणि स्टार्टअप यांच्या भागीदारीबाबत अनेक सूचना येथे आल्या आहेत. आमच्या इथे जे दुकानदार आहेत ते त्यांच्या क्षमतेपैकी जास्तीत जास्त 50 ते 60% वापर करू शकतात. एक सूचना होती. उसकी जो कैपेबिलिटी उसका मुश्किल से 50-60% उपयोग कर पा रहा है. त्यांनी एक डिजिटल उपाय दिला होता की कोणते सामान संपले आहे आणि कोणते आणायचे हे त्यांना समजले पाहिजे इत्यादी. मैं आपको एक सुझाव दूंगा. मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो. आप उस दुकानदार को उसके जो ग्राहक तुम्ही त्या दुकानदाराला त्याच्याकडे असलेल्या ग्राहकांशी देखील जोडू शकता. ग्राहक को सूचना कर सकता है. त्यामुळे दुकानदार ग्राहकाला कळू शकतो की तुमच्या या 3 वस्तू 3 दिवसांनी संपणार आहेत. आपके घर में ये 7 तुमच्या घरातील या 7 वस्तू 5 दिवसांनी संपणार आहेत. जाने वाली है. त्यांना संदेश पाठवला तर घरातील सदस्यांनाही स्वयंपाकघरात काही साहित्य आहे की नाही, हे आहे की नाही, ते आहे की नाही यासाठी डबे ढुंडाळत बसण्याची गरज नाही. हा तुमचा दुकानदारच त्यांना संदेश पाठवू शकेल आणि तुम्ही ते एका मोठ्या मंचामध्ये रूपांतरित करू शकता. केवळ दुकानासाठीच्या दूरदृष्टीने नव्हे तर कुटुंबाच्या गरजेसाठीही त्यांना डोक्याला त्रास द्यावा लागणार नाही. महिनाभर हळद घेतली, ती 3 दिवसांनी संपणार आहे असा तुमचाच संदेश जाईल. त्यामुळे तुम्ही खूप मोठे समन्वयक बनू शकता. तुम्ही खूप मोठा पूल बनू शकता. मित्रांनो, तरुणांच्या प्रत्येक सूचनेला, प्रत्येक कल्पनेला, प्रत्येक कल्पकतेला सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळेल याची मी खात्री देतो. सरकार का पूरा सपोर्ट मिलेगा. देशाला स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षाच्या दिशेने घेऊन जाणारी ही 25 वर्षे खूप महत्वाची आहेत मित्रांनो, आणि तुमच्यासाठी सर्वात महत्वाची आहेत. और आपके लिए सर्वाधिक महत्वपूर्ण है. ये इनोवेशन, हे नवोन्मेषाचे अर्थात नवकल्पना, उद्योग आणि गुंतवणुकीचे नवीन युग आहे. तुमचे श्रम भारतासाठी आहेत. तुमचा उद्योग भारतासाठी आहे. आपका उद्यम, तुमची संपत्ती निर्मिती भारतासाठी आहे. आपकी वेल्थ क्रिएशन रोजगार निर्मिती भारतासाठी भारत आहे. के लिए है. तुमच्या खांद्याला खांदा लावून भारत के लिए है. मैं आपके साथ तुम्हा तरुणांच्या ऊर्जेचे देशाच्या ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. ऊर्जा को देश की ऊर्जा में परिवर्तित करने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध हूं
आपके तुमच्या सुझाव, सूचना, तुमच्या कल्पना, आपके आइडियाज, कारण आता नव्या क्योंकि पद्धतीने आप विचार करण्याची एक नवी नई पिढी आहे. जनरेशन है व्यवस्था नए समजून तरीके से घेणे सोचते हैं. आणि स्वीकारणे फार जो महत्त्वाचे व्यवस्थाओं को झाले आहे. समझना, स्वीकारना आणि बहुत मला आवश्यक विश्वास आहे की 7 दिवसांच्या विश्वास है विचार मंथनातून कि ज्या 7 गोष्टी दिन के समोर मंथन आल्या आहेत से जो त्या चीजें सरकारचे निकली, सर्व विभाग सरकार के अतिशय सभी गांभीर्याने विभाग घेत आहेत. इसको बड़ी गंभीरता से लेते हुए सरकार में इसका त्याचा कैसे सरकारमध्ये उपयोग हो, कसा उपयोग सरकार करायचा, की नीतियों में त्याचा कैसे इसका सरकारच्या प्रभाव हो, धोरणांवर कसा सरकार परिणाम की व्हायला हवा, नीतियों के द्वारा समाज धोरणे जीवन को कशी इसका आहेत, कैसे लाभ करता हो, शासनाच्या समाज इन जीवनावर सारे परिणाम विषयों होणार पर आहे, होने वाला है. त्याचा परिणाम इसलिए झाला आप तर या सबको सर्व विषयांचा फायदा होणार आहे. इस या कार्यक्रम में कार्यक्रमात सहभागी सहभागी होण्यासाठी होने के लिए तुमचं अमूल्य वेळ आपका दिलात, अमूल्य कारण समय, तुम्ही नवकल्पनांच्या आप आइडिया की जगातील दुनिया लोक के आहात लोग हैं, आणि म्हणूनच और इसलिए आपका तुमचा वेळ समय नवकल्पनांमध्येच आइडिया जातो नहीं रहता है. आणि त्या कल्पनांची वो आइडियाज तुम्ही आपने सबके सर्वांसोबत बीच देवाणघेवाण केली, वो भी हेही बहुत बड़ा खूप काम है. मोठे काम आहे. मैं आपको बहुत मी तुम्हाला खूप शुभकामनाएं खूप देता शुभेच्छा हूं. देतो. मकर मकर संक्रांतीचा संक्रांतीचा पावन पवित्र पर्व सण सध्या हवेत हवा में तोच वही माहोल आहे. माहोल है. या दरम्यान बीच कोरोनामध्ये कोरोना स्वतःची में काळजी आप घ्या. अपना ध्यान रखिए. खूप खूप धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद.